अंदर घेऊन चाललोय तर तुमच्यासाठी. चालेल किंमत ठेवा माझी किंमत. आतापर्यंत ना एक स्कूटर भेटलाय ना एक सायकल भेटली. बाई वाट लागली बाई. नमस्कार मित्रांनो, तर फन विथ मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आपण आज निघालो आहे प्रयागराजला. तर आजपासून सुरुवात आहे. आपण दुपारचे वाजलेत आता किती वाजले तिथून 3 वाजलेत. एक अर्ध्या तासात आपण निघू आणि सगळं दाखवणार तुम्हाला आता जे जे काय आपल्यामध्ये आहे ना. तर सोबत जोडून राहा आणि कंटिन्यू राहा. तर आपल्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे. अलिबाग मधून आपण निघालेलो आहोत. म्हणजे अजून निघालो नाही अलिबागच्या बाहेर. चाललो आता प्रवासाला सुरुवात करतोय. गाडीत बसल्यापासून आता उतरलोय डायरेक्ट कसारा घाटात जेवायला. सगळे पब्लिक उतरली आहे इकडेच. बघ जेवण करूया आता. घरून आणलेलं जेवण आहे आमचं. जेवण चालू आहे. तांदळाच्या भाकरी. तर आता आपलं जेवण झालेलं आहे आणि आता आपण निघालोय आपल्या रात्रीच्या प्रवासाला सुरुवात करतोय. आता मी बसतोय ड्रायव्हिंग सीटवरती. पप्पा आता बसतात मागे. पप्पा आता झोपतील. इगतपुरीवरनं आता आपण समृद्धी हायवे पकडू आणि सुसाट नागपूर. तर आता आपण पोहोचलोय समृद्धी महामार्गावर. दाखव ग. यस, समृद्धी महामार्ग. बाबा. हा पुढचा स्टॉप पुढे बघूया आता. थंडी वाजते. थंडी आहे काय? आपल्या गाडीचं टायर झालेत फुल. टॉपअप करून नायट्रोजन टॉपअप करायचं. आईला रात्रीच्या वेळी मला एकट्याला टाकून गेले समृद्धीवर. बघ हायवेवर एकटाच. बाई खतरनाक काम आहे आमची इथं. हा एक्सप्रेस. तर भाई जाम थंडी. रस्त्यावर थांबलोय. ड्रायव्हर बदली होते. आता आपली झाली आहे झोप. पप्पांना जाऊ द्या तर झोपायला, मम्मीला जाऊ द्या तर झोपायला. आता आपण गाडी चालवूया. फुल थंडी भाई. आता थांबलोय रस्त्यात चहा प्यायला. पब्लिक भाई ही आहे ना मगाशी शेवटी हिला घेण्यासाठी रस्त्यात थांबलेलो. मला हायवेला एकट्याला टाकून गेलेले हे लोक. एकट्याला सोडला मला हिच्यासाठी. गुड मॉर्निंग. सूर्य पण आलाय वरती आणि रोड पण आहे सरळ एकदम. भारी मजा. गडाक. तर आपण आता पोहोचलोय. महाराष्ट्र बॉर्डर क्रॉस केली आहे आणि आता आपण लागलोय MP बॉर्डर मध्ये. आता पुढचा प्रवास आता MP मधून. बघू MP मध्ये काय काय बघायला भेटतंय. काय खातोस? चिंचा. आता गाडीतून उतरलो आणि आता पोहोचलोय जबलपूर मध्ये तिलवारा घाटला. तिलवारा घाट हा नर्मदा मैयेचा एक तट आहे आणि ह्या ठिकाणी नर्मदा मैयेच्या आपण पाण्यात आंघोळ करूया आता आणि मग पुढच्या प्रवासाला. तर आपण आता नर्मदे मैयेत आंघोळ करणार. थंड मैयेच्या थंड पाण्यात मस्त की आंघोळ झालेली आता. कपडे वगैरे बदलले तर आपण घाट बघतोय आणि आता बाकी सगळे चेंज करायला निघालेत आणि आता आपण एक 5 मिनिटात इथून निघू पुढच्या प्रवासाला. आता काही लोकांना नर्मदे मैयेबद्दल माहिती असेलच. जसं की आपण म्हणतो गंगेच्या पाण्यात आंघोळ केली
की पापमुक्त होतो. पण नर्मदा मैयाचं नुसतं दर्शन जरी घेतलं तरी आपली पापांची मुक्ती होते असं म्हटलं जातं. की निव्वळ मात्र तुझं दर्शन जरी नुसतं मिळालं, आंघोळ करणं वेगळी गोष्ट, पण तिच्या दर्शनाने सुद्धा आपल्या पापांची मुक्ती होते. तर तुम्ही पण या, तुम्ही पण नक्की दर्शन घ्या मैयाचं. गुड मॉर्निंग. आज दुसरा दिवस आहे. प्रयागला कालच आलो आणि काल रात्री एवढी ट्रॅफिक होती, एवढा कंटाळलेलो तर व्हिडिओज नाही बनवला. तर आज आपण इथे एक होमस्टे आहे तिथे राहिलेलो. सगळेजण आता रेडी आहोत आणि आता चाललो आहे आंघोळीला. तर आता निघालोय सकाळी सगळेजण बॅगा उचलून घाटाच्या बाजूने म्हणजे गंगा घाटावरती चाललोय. रेडी झालोय. गँग मागून आतमध्ये राहायला जागाच नव्हती कुठे. तर एक नवीद भाई म्हणून भेटले, त्यांनी रात्री आपल्याला मदत केली आणि त्यांची इथे आपण राहिलो आणि आता निघालोय गंगा स्नान करायला. तर आता आपण निघालोय घाटाकडे. जस्ट रिक्षा करून दिली नवीन भाईनी आणि आता घाटाकडे हे उदं सगळं घेऊन भाई रात्री आहे ना मरणाची ट्रॅफिक होती. म्हणजे एवढा वेळ लागला ना जायला पोचायला, पण ठीक आहे कसं तरी आपल्याला रूम मिळाली. तिथे रूममध्ये राहिलो आणि मग आता सकाळी उठून निघालो आहे. तरी पण गर्दी बऱ्यापैकी आहे. म्हणजे जायचं आहे तर लवकर यायचं, नाही तर त्याला ऑप्शन नाही आहे. लवकरात लवकर आटकून सगळं हे करायचं. बाकी ओके आहे, थंडी आहे, स्वेटर बिटर वापरा. बाकी पुढं काय लागेल ते तुम्ही बघा, काय लागतं काय नाही ते बघू. चला आता आलोय घाटावरती, पण अजूनही 4 किलोमीटर लांब आहे घाट. तर एक केलाय जुगाड, जागवतो जुगाड काय केलाय. हे आमचे जुगाडू चाललेत. यांना हातगाडीत बसवलं, हातगाडीत आणि हातगाडीत चालले जातो घाटावरती. 4 किलोमीटर आहे, पण आपण हळूहळू जाऊया. किलोमीटर मॉर्निंग वॉक, फुल मॉर्निंग वॉक चालू आहे. आणि कार्डिओ आठवडाभर काही गेला नव्हता ना, आठवडाभराचा काढून घेतो सगळा. फुल कार्डिओ चालू आहे, जाईपर्यंत बारीक होती. ओ भाई, चढ आहे चढ आहे चढ नाही. माझे 200 रुपये वेगळे. वा रे वा. यमुना यमुना माझ्या इथल्या सूत्रांच्या नुसार आता गर्दी नाही आहे. म्हणजे माझे जे सूत्र आहेत इथे ठेवलेले आजूबाजूला, त्या सूत्रांनी सांगितलं की गर्दी नाही आहे, गर्दी कमी आहे, आंघोळ खूप चांगली होईल आणि तुम्हाला मजा करता येईल. सगळं काही बघता येईल, सगळं काही हे करता येईल, कवर करता येईल. तुम्हाला दाखवतो गर्दी काय. तर आता आपण पोचलोय घाटावरती आणि तुम्ही बघताय, तुम्हाला दाखवतो थांबा मजा. ही आहे इथे अफाट 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 गर्दी. भरपूर गर्दी आहे, भरपूर म्हणजे भरपूर.
म्हणजे मी तर ह्या टायमात आलो त्यावेळेला किती गर्दी असेल बापरे. पाय टेबल जागा नसेल, इथे पाय टेबल तरी जागा आहे सध्या. दाखव तुम्हाला. हा आहे त्रिवेणी संगम, इथेच आहे आपल्या मागे. हा राहिला त्रिवेणी संगम. हा आपण आता गंगा आणि यमुनेचं मिलन घालून आता आपण पहिली डुबकी मारूया. पाणी थंड आहे भरपूर. ठीक आहे ठीक आहे. हा आहे त्रिवेणी संगम. त्या ठिकाणी मेन घाट आहे आणि आता आपण इथे स्नान केलंय. आता आपण आंघोळ करून आणि चेंज करून झालेलं आहे. आणि हा अशा प्रकारे सगळी गर्दी, सगळी लोक आली आहेत, भरपूर लोक आहेत. इकडे पण खूप गर्दी आहे, या साईडला खूप गर्दी आहे. तर असंच आपली आंघोळ वगैरे आता झालेली आहे. बघूया आज बघायला काय काय मिळतं आपल्याला. आणि आपल्यासोबत शिव आहे. शिव मजा आली. बघू काय काय होत आहे पुढे, अजून बघूया काय बघायला मिळत आहे. साधन हे मित्र नाले असतात, त्यांची पाप धुण्यासाठी हे माझ्या खांद्यावर घेऊन चाललंय. मी कावड आंघोळ नाही केली, तुमची पाप कमी करायला मी मेहनत घेते. मी बघा मी केवढं खांद्यावर घेऊन चाललोय तर तुमच्यासाठी. चालेल किंमत ठेवा माझी किंमत. आतापर्यंत ना एक स्कूटर भेटलाय, ना एक सायकल भेटली. बाई वाट लागली बाई तुमच्यासाठी. जीवाचा रान करायचा मी. ठीक आहे जाऊ द्या. काय उडवतील गाडीवाले. अजून किती लांब जायचं. हालत बेकार, हालत बेकार. जर आंघोळ केली नाही तर बघा. बस आता लागले पाय दुखायला. गेली टू व्हीलरला ते सोडत आम्हाला. ट्रिपल जेट फुल टू अटॅक. पुढे गेले जिजू मम्मीला पुढे पाठवली. आम्ही चाललो बाईकवर. चलो नहाए कि नहीं गंगा जी? हाँ नहा लिए बहुत। नहा लिए गंगा जी लेके चले. कहाँ छोड़वा इनका? अखेर धावपळ करत करत गाडीजवळ पोचलोय. ठेवतो सामान. फायनली पोचलोय. आता जाऊ पुढे. बघू पुढे काय काय अजून. तर ही बघतोय आपण चाललोय घरी आणि ही चालली आहे आता प्रयागला. चालली आहे गर्दी बघा. गर्दी भाई 2 किलोमीटर 3 किलोमीटर पासून लाईनी आहेत नुसत्या. जाम लाईन आहे बाबा. बेकार काम आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आपण आलो आहे भेडाघाटला आपण रात्रीच आलो. रात्री काय व्हिडिओ बनवता आली नाही, मोबाईल स्विच ऑफ झाला त्याच्यामुळे. पण काल रात पण प्रयागराजवरनं निघालो ते डायरेक्ट इथे भेडाघाटला. इथे नर्मदा तट आहे. नर्मदा ठिकाणी शिवलिंग बनवले जातात. ते सगळे नर्मदेतील बोटे आहेत आणि याच्यापासून शिवलिंग बनवतात. तर भेडाघाटला आज बघणार आहोत काय काय बघण्यासारखं. दाखवतो तुम्हाला. चला. आइए सब नारियल प्रसाद दे दो मंदिर के लिए, ऊपर नहीं मिलेगा. तर आता आपण आलो आहे गौरीशंकर 64 योगिनी या ठिकाणी. आणि 64 योगिनी मंदिर. मंदिराला चढायला सुरुवात करूया पाहिजे.
तर आपण आता मंदिराच्या परिसरात आलेलो आहोत आणि ह्या ठिकाणी 64 योगिनी ज्या आपल्या हिंदू ग्रंथांमध्ये आहेत त्या प्रत्येक योगिनीचा एक एक मूर्ती केलेली आहे, मूर्ती बनवलेली आहे आणि खूप प्राचीन मंदिर आहे. तर आपण ते पण कव्हर करूया. चला. मगाशी बघितलं 64 योगिनी आणि परत ते योग असतात, योगिनी आणि योग असंच काहीतरी असतात. रुद्र आणि योगिनी अशा एक 97 असे सगळ्या मूर्ती आहेत आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक योगिनीचं नाव आहे. जसं की आपल्या मागे दिसतंच आहे तसंच ह्याच ठिकाणी तिचं नावसुद्धा आहे, श्री रजिता. अशा पद्धतीने सगळं असं पूर्ण प्राचीन मंदिर आहे आणि खूप पॉझिटिव्ह वाईब्स आहे तिथे. तर नक्कीच तुम्ही भेडाघाटला आलात तर ह्या मंदिराला नक्की व्हिजिट करा. खूप सुंदर मंदिर आहे, प्राचीन मंदिर आहे, मस्त. हे होतं 64 योगिनी मंदिर. या ठिकाणी आतमध्ये शंकर पार्वतीची मूर्ती आहे आणि त्या मूर्तीमध्ये त्यांचा विवाह जसं विवाहाची वरात निघते, लग्नाची वरात निघते त्या प्रकारे ती मूर्ती आहे. त्याच्यामध्ये शंकर पार्वती यांचं लग्नाचं नंदीवरती बसून अशी मूर्ती आहे आणि खूप सुंदर मूर्ती आहे ज्याच्यामध्ये पूर्ण वरात दाखवलेली आहे. आणि असं म्हणतात की इथे मागितलेली इच्छा ही पूर्ण होते, म्हणजे इच्छा पूर्ण करणारं हे स्थळ आहे आणि खूप प्राचीन आहे. इथे योग आणि योगिनी सगळ्यांच्या मूर्त्या आहेत. कमीत कमी 97 मूर्त्या आहेत, पण ज्या की काही आता खंडित झालेल्या आहेत. म्हणजे असं म्हणतात की ते मुघलांनी येऊन ह्या मंदिरांचं त्या मूर्त्या आहेत त्यांना तोडफोड केली. म्हणजे आपण व्हिडिओत बघितलं असेल की बऱ्याचशा अशा मंदिरात मूर्त्या आहेत ज्यांचे चेहरे अर्ध शरीर असं तोडलेलं आहे. पण खूप प्राचीन मंदिर आहे आणि इच्छा पूर्ण करणारं असं इथल्या लोकांचं म्हणणं आहे की इच्छा पूर्ण होते इथे मागितल्यावरती. तर नक्कीच तुम्ही जर जबलपूरमध्ये आलात, भेडाघाटला आलात तर ह्या मंदिराला नक्की व्हिजिट करा आणि हे मंदिर नक्की बघा. आपण आता भेडाघाटच्या मार्केट एरियात आहोत आणि आता जस्ट उतरून आपण पोहोचू 1-2 मिनिटात भेडाघाटवरती आणि मग आपल्याला बघायला मिळेल भेडाघाट. तुम्हाला पण दाखवतो, कंटिन्यू राहा. तर आता आपण सगळं काय करून आलोय रखडत तिकडत भेडाघाटवरती. आता तुम्हाला दाखवतो भेडाघाटचा व्ह्यू. सुंदर अशी जागा आहे, नर्मदे मैयाच्या किनाऱ्यावरती, तटावरती, फुल प्रेशर वॉटर. आपण बघतोय भेडाघाट. तर आपण बघतोय भेडाघाट मागे. यस, नर्मदा मैयाच्या प्रवाहावरती बनलेला हा घाटाघाटांमध्ये पूर्ण दगड चिरत मैया पुढे जाते इथून. सुंदर असा व्ह्यू आहे, वॉटरफॉल आहे मागे. खूप प्रचलित आणि खूप प्रसिद्ध आहे. सुंदर सुंदर. भेडाघाटवरती तुम्हाला वरती माझ्या मागे दिसत असेल बघताना ते बघा कोपऱ्यात रोपवे पण आहे. म्हणजे रोपवेच्या माध्यमातून तुम्ही याचा व्ह्यू पण घेऊ शकता. हा पूर्णपणे रोपवे तिथून निघून पूर्ण मैयाला क्रॉस करत तुम्हाला पूर्णपणे व्ह्यू दाखवतो भेडाघाटचा. तर त्याचा पण आनंद तुम्ही तिथे जाऊन घेऊ शकता. नर्मदा मैयाच्या किनारी मम्मी पप्पा आरामात मैयाचं दर्शन घेतलं. आता निघूया पुढे आपल्या परतीच्या प्रवासासाठी. मध्ये मध्ये काय येत असेल, मध्ये मध्ये काय मंदिर वगैरे असेल तर कव्हर करण्याचा प्रयत्न करू. पण खूप सुंदर वाटलं इथे येऊन. तुम्ही पण नक्कीच या. म्हातारे फॉरेनर्स आलेत पण लोक त्यांच्यासोबत फोटो काढत आहेत. जस्ट टुरिस्ट. त्रास दिला लोकांनी त्यांना. फोटो काढून त्यांना फार थकवलेत. बिचारे मोक्षासाठी आले असतील इथे त्यांचे पाप धुण्यासाठी. तर इथे लोकांनी फोटो काढून त्यांना नको केला आहे. मजा येते. तर आपला भेडाघाट आणि हा एरिया फिरून झालेला आहे आणि आता आपण निघतोय
आपल्या परतीच्या मार्गाला. तर हा व्लॉग आपण इथे संपवूया. आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके, बाय.